असं प्रकारे आरक्षणावरून आता वाद प्रतिवाद होऊ लागले तर आमचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतल्यानं न्याय मागण्यासाठी बारामतीमध्ये आलो असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले। बारामती पोलीस स्टेशनमध्ये हाकेंसह 14 ओबीसी नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि परवानगी नसताना आंदोलन केल्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे अटक करा या मागणीसाठी हाके आता बारामतीमध्ये आलेले होते। ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे बारामती शहर पोलीस स्टेशनला आले। काय सांगणार सर, काय आज तुमची मागणी? आमची प्रमुख मागणी आम्हाला बारामतीच्या पोलीस स्टेशननं आमच्यावर गुन्हा दाखल करून आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं। महाराष्ट्रामध्ये गेवराई आणि बारामतीमध्येच फक्त आमच्यावर गुन्हे दाखल झाले। आम्ही शेकडो आंदोलनं केली, मोर्चे काढले, कुठेही आंदोलन झालं नाही। आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहोत, पण आज आम्हाला बारामती पोलिसांनी लिहून घेतले आमच्याकडून की असा गुन्हा परत करणार नाही। त्यामुळे आमच्या भाषणाचा आणि आंदोलनाचा अधिकार आज बारामती पोलीस स्टेशनला आम्ही लिहून दिलेला आहे। म्हणून आम्ही संविधान घेऊन आलोय की संविधानामधलं आमचं आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य हे आमचं हिरावून घेतलंय, आमचं संविधान धोक्यात आहे हे सांगायला आम्ही आज इथं संविधान घेऊन आज बारामती पोलीस स्टेशनला आलोय। बारामतीतले तुमच्याबरोबर जे आहेत 14 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। काही जण म्हणतात की अजित पवारांनी गुन्हे दाखल करायला हवेत, काही जण म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते करायला हवेत। पालकमंत्री कोण आहेत बारामतीचे? इथे अधिकारी कुणाच्या सांगण्यावरून येतात जातात, बदल्या कुणाच्या सांगण्यावरून होतात। इथं निधी जो येतो आला पाहिजे, बारामतीचा विकास झाला पाहिजे, पण बारामतीच्या एका शहराचा एका भागाचा विकास होत असताना दुसऱ्या बाजूला अमराईचा परिसर आहे, तिथल्या लोकांचा सुद्धा काय अर्थ टाहो आहे याच्यावर आम्ही आवाज उठवणार ना। एका बाजूला ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं जातंय, एका बाजूला ओबीसी बांधवांना वेगवेगळ्या खालच्या भाषेत बोललं जातं, त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवायचा नाही का? बारामतीत आलो तर आम्ही पवारावरच बोलणार ना। बारामतीमध्ये येऊन दुसऱ्यावर बोलायचा प्रश्न येतो कुठं? खासदार सुप्रिया सुळेंनीला आर्थिक कशावरून आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी ते त्यांनी त्यांचं ज्ञान प्रकट केलेलं आहे। किती उत्कृष्ट पटूच्या या खासदार आहेत शरद पवारांच्या कन्या, हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे। शासनानं समाजामध्ये कन्फ्युजन निर्माण करू नये, संभ्रमावस्था निर्माण करू नये, नाहीतर अराजकाला सामोरं जावं लागेल। नक्कीच हे होते लक्ष्मण हाके सर, जावेद मुलानी, जी 24 तास बारामती।